जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एकतरी लाचेची बातमी समोर येत असून अशातच निपाणी तालुका एरोंडल जिल्हा जळगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी एसीबीने अटक केली। संदीप प्रभाकर महाजन असं अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून विशेष म्हणजे तक्रारदाराकडून यापूर्वीही लाच स्वीकारल्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल होता। आता या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। तक्रारदार हे निपाणी तालुका एरोंडल येथील संत हरिहर महाराज माध्यमिक शाळेत शिपाई असून संदीप महाजन हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत। तक्रारदार यांनी त्याच्या पत्नीचे 2,38,000 23,815 रुपयाचे मेडिकल मंजूर होणे कामी मुख्याध्यापक महाजन यांच्याकडे सादर केले होते। सदर मेडिकल बिल स्वतःच्या वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 105/2024 महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे दिनांक 27/6/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।